गाडी आले. तर मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या जेरी ब्लॉग 03 या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला. तर मंडळी आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन. त्यानिमित्त आपल्या सर्व मंडळींना आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी आपल्या पृथ्वी भूतलावर सर्वात आधीपासून राहणारे मूल निवासी म्हणजे आपले आदिवासी बांधव. निसर्गाच्या कुशीत राहून जंगले नद्या आणि पर्यावरणाचे रक्षण करणारा हा आपला आदिवासी बांधव. बिरसा मुंडा आणि क्रांतीवीर राघोजी भांगरे यांसारख्या अनेक आपल्या आदिवासी वीरांनी आपल्या स्वतःच्या हक्कासाठी आणि आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी खूप आपले मोलाचे योगदान दिले आहे. हे आपण आपले आदिवासी बांधव कधीही विसरू शकत नाही. चा कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्त आज आपले रॅलीसुद्धा निघणार आहे. त्यात आपण मिळून जाऊया म्हणजे आपण त्या रॅलीत सहभागी होणार आहोत. तर मंडळी चला आता सध्या जाऊ. आपल्या इथं कार्यक्रम आहे आपल्या वाडीत, तर तिथं जाऊया. चला. जय आदिवासी. आदिवासी दिनाचा जय आदिवासी, जय आदिवासी. जय आदिवासी सर. जय आदिवासी, जय आदिवासी. इकडे हा तिकडं जाता आलं इकडे. हा आज सगळे आलं, कालच आलं सगळे. प्रत्यक्ष बघतोय नाही तर व्हिडिओतच बघतोय. हा ना. जय आदिवासी सर बसा. जय आदिवासी, जय आदिवासी. आणि दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस आपण आजच्या त्या कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या सर्वांचे स्नेही आपल्या मानगाव काही श्रीमती पुष्पाबाई सराई, आपल्या मानगाव ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सन्माननीय पूर्णताई आवाडे, त्यानंतर भारतातील आदिवासी दिन म्हणून साजरा करायचं केलं. त्याचं कारण हे होतं की जगामध्ये आदिवासी समाजाला त्याचे अधिकार नव्हते. जर आपण असा एखादा दिवस निश्चित नाही केला तर हा समाज आपल्या हक्कासाठी, आपल्या अधिकारासाठी, त्या समाजासाठी आरक्षण लागलं आवश्यक. त्या समाज पुढे आला पाहिजे. ज्याप्रमाणे इतर समाजाने आपली प्रगती करून घेतलेली आहे त्याप्रमाणे आपण सुद्धा आपल्या समाजाची प्रगती करणं गरजेचं आहे आणि त्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं आहे. चौथीमध्ये प्रथम क्रमांक आहे राहुल पाटील. नाही हे बघा आपला मस्त शाळेवरचा आपल्या गावातला कार्यक्रम आम्ही तिथं उपस्थित होतो. थोडा आपला मेन म्हणजे शाळेवरचा थोडासा कार्यक्रम होता. म्हणजे बघायला गेला तर खूप मोठा कार्यक्रम होता पण थोडा आपण गेलेलो तिथं. तर त्यामुळं आपल्याला मेन आपला जो कार्यक्रमाची सुरुवात असते कोतवाल वाडीतून तिथं जायला भेटलं नाही आपल्याला. थोडा उशीरच झाला आम्हाला यावेळेस.
तर आम्ही आता आपल्या 1 नंबरला इथं जॉईंट होऊ जर तिथं असली तर, नाहीतर आपण डायरेक्ट जॉईंट होऊ पुढं. यावर्षी मंडळी जरा टाईमच झाला. बाहेर निघून राहू का? तर मंडळी, तर आता आपण जस्ट पेट्रोल पंपावर आहे. आपण जे आता आपली टँक फिल मस्तपैकी फुल गेले. मंडळी काय विषय झाला, बाजारात एवढी ट्रॅफिक होती ना का खतरनाक काम झालं असतं. त्यामुळं आम्ही आणि पेट्रोल पण भरायचा होता, खूप टाईम झाला असता. त्यामुळं आम्ही डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो ना. बाकी जी बघ मंडळी येतात आपली 2 व्हीलर घेऊन, 3 व्हीलर, टेम्पो घेऊन सगळी मंडळी आले. पण नक्की कळत नाही ट्रॅफिक सॉरी आपला रॅली माग आहे का पुढं आहे, बघू आपला नक्की कसं आहे. तर मंडळी बहुतेक रॅली गेले पुढं, असं मी जरा फोन केलेला बाबाला. बाबा बहुतेक रॅली गेले पुढं आणि मागची पब्लिक पण नाही एवढी नक्की. तर चला सगळी चालल्यात, सगळी तिकडंच, आपण पण जाऊया तिकडं. चला मंडळी, आता रॅली शोधत आपण पुढं आलेलं. तर आता पोचलोय आपण भिवबिरीला. तेवढ्यात आपली मंडळी पण भेटली आपल्याला. हे बघा, इकडे रिक्षामध्ये पण आहे. चलो आई करू. जय आदिवासी. आता रॅली पुढे गेली आणि झालं पुढं. आदिवासी. चला मंडळी, आपले राहुल भाई भेटलाय आणि मला देखून नुसतं दप्पा आहे का यो इसका कारण तू खाली आहे. आणि आपले सिनेमॅटोग्राफर, प्लीज गाय फॉलो दिस पर्सन. पहिल्यांदा बघत असाल तुम्ही, माणूस पाणी पितोय आणि एवढा दिवस दुसरं पितो होता, ते मी नाही सांगू शकत तुम्हाला. चला, जय आदिवासी मंडळी. गाडी आले. आता आपल्या समोर मस्त पैकी आपला पर्सन आहे, मोटिवेशनल स्पीकर अँड इन्फ्लुएन्सर. ये बघा, तुम्ही नक्कीच व्हिडिओ बघत असाल, सगळ्याला माहिती आहे. वॉइस हाय भाई लोक, जय आदिवासी. आज 9 ऑगस्ट आणि आम्ही आलो 9 ऑगस्टला. फुल मजा आहे, फुल मजा. सगळी आपली पण मंडळी आहे. हे बघ, जय आदिवासी मंडळी. तर आता आपण आहोत इथं ना आपल्या दादांची मस्त आपला आदिवासी हत्यार आहे. आदिवासी हत्यार आहे आणि त्याला ठेवण्यासाठी बघ कसला हे केलाय त्याने, स्वतः बनवला आहे ना. काय बोलतात त्याला? डाव अरुणाचल प्रदेश. असं काय ना. चला आता फोटो काढूया आपण. त्यांचे फोटो काढायचे आहेत आपण, याच्या आधी पण आपण काढलेले, त्यांना आवडलेले ना. तर मंडळी, आपण मागच्या आपल्या 6 जून महाराजांचा जो अभिषेक असतो, तुम्ही एक ज्या घाट होता त्या घाटात आपल्या दादांची एक मुलाखत आलेली का तुम्ही कुठून आलेत, नेरळवरून आलेत आणि बाय सायकल घेऊन गेले ते आपल्या महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी. तर हेच ते दादा आहेत आपले दादा. आपल्या शाळेत होते बरोबर ना, आपल्या मानगावच्या शाळेत होते ते दादा. आणि आम्ही लहान होतो तेव्हा ते ओळखायचे आम्हाला, बरोबर ना. तुमचं नाव सांग दादा. दौलत पारधी. चला आता आपण एकत्र जातोय रॅलीमध्ये. चला.
जय आदिवासी. जय आदिवासी. बोला माझ्या पटापट. जय आदिवासी. जय आदिवासी. जय आदिवासी. चालेल. मोठ्या संख्येने आदिवासी बांधव या ठिकाणी सामील झालेले आहेत. त्या सर्व बांधवांचं मी आदिवासी समन्वय समितीच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत करेन. आपण प्रत्येक संकटकाळी असंच आपण आदिवासी समाज म्हणून एकत्र यायचं आहे, मी एवढं सांगेन. आणि या 9 ऑगस्ट आदिवासी जागतिक दिनच्या शुभेच्छा देण्यासाठी कर्जत कालापूर मतदारसंघाचे विद्यमान आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरे साहेब. आदिवासी आजचा हा तुम्हा आम्हा सर्वांसाठी, माझ्या आदिवासी बांधवांसाठी आजचा दिवस हा उत्साहाचा दिवस, आनंदाचा दिवस. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा होत असताना देशभरामध्ये क्रांती दिन म्हणून हा दिवस साजरा होत असतो. आज माझ्या कर्जत तालुक्यातील आदिवासी बांधव खऱ्या अर्थाने 9 ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्ताने आणि आदिवासी दिनाच्या निमित्ताने एकत्र आलेला पाहून ही खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याची ताकद आहे, शक्ती आहे, हे आदिवासी बांधवांनी या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे. त्या कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज या ठिकाणी राहत असल्यामुळे कर्जतच्या या कशाळेच्या नाक्यावरच या ठिकाणी आदिवासी भवन आपण या ठिकाणी उभारलेला आहे. त्या आदिवासी समाजाला न्याय देण्यासाठी या ठिकाणी आदिवासी आहेत त्या सगळ्यांना आजच्या आदिवासी दिनाच्या मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय आदिवासी. इथला मुलनिवासी आदिवासी राजा भडकला. इथला मुलनिवासी आदिवासी राजा भडकला. इथला हरियक राघोजीचा कार्यकर्ता ताडला. इथला हरियक राघोजीचा कार्यकर्ता ताडला. माझ्या राघोजीचं गाणं वाटतं या तवा आदिवासी पोरगं नसतं या. माझ्या राघोजीचं
कोणी आम्ही जातीनं हाव आदिवासी नादी लागू नका आमच्या कोणी आम्ही जातीनं आदिवासी माझ्या राघोजीचं गाणं वाजतया तवा आदिवासी पोरग नाचतया माझ्या राघोजीचं गाणं वाजतया आदिवासी पोरग नाचतया चांद्या सूर्यापासून आहे आदिवासी याचा आहे आम्हाला अभिमान जल जंगल जमीन आपली धडकन अशी ओळख आमची दुनियेत चांद्या सूर्यापासून आहे आदिवासी याचा आहे आम्हाला अभिमान आदिम आमची संस्कृती पिढ्यानपिढ्या ठेवू टिकवूनी नादी लागू नका आमच्या कोणी नादी लागू नका आमच्या कोणी आम्ही जातीनं हाव आदिवासी नादी लागू नका आमच्या कोणी आम्ही जातीनं आदिवासी हेलो बोलो अभी सब हॅलो हॅलो आमचा नितीन मिल्या एक इन बर्थडे कल था आज विश किया पार्टी पाहिजे इकडे वेगळा नको मटेरियल ना काही लवकर श्रावण चालू आहे श्रावण चालू व्हायच्या आत बघ बर्थडे बॉय झाला पार्टी कपला मागणार इकडे सगळे बाय बाय चला ए चला नित्या चल अमलेश विपन हा ये ना हाय गाइस दुसरा काय नाही आम्हाला इथे आल्याबद्दल खूप खूप बरं वाटतंय हा का आमचे मित्र भेटले आम्हाला खूप वर्षानंतर कशा निमित्त तू आला मला काहीतरी नवीन बघण्यासारखं आय एम एक्साइटेड अरे बापरे मग जास्त झाला चला आता चाललो घरी चलो बाय 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 आता मी टीव्ही हे बघा आपली मंडळ भेटले जय आदिवासी जय आदिवासी चला तो वाट बघतोय चला जय आदिवासी गाड्या सोडला खपला कार्यक्रम चाललो आता आम्ही पण चला मंडळी चला आमचं आपली मंडळी लास्टला भेटली डायरेक्ट गर्दीच तेवढी गर्दीमुळे आम्ही लास्ट भेटलो त्याच्यात मी छोटा काठी मोठी पण शेवटी भेटलो आम्ही शेवटी भेटलो हा भेटलो चला वर्षाने वर्ष लागलं मिस नाही झाला सीन इकडे तर मंडळी तुम्ही आपला ब्लॉग नक्कीच बघितला असेल आपला ब्लॉग होता तो म्हणजे आपला जागतिक आदिवासी दिन म्हणजे 9 ऑगस्ट तसेच परत पुन्हा एकदा सर्वांना आपल्या 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मंडळी असा आमचा आजची रॅलीचा कार्यक्रम होता मंडळी काय रॅली आपली होती नेरळपासून आपल्या कोतवालवाडीपासून पण आपल्या शाळेवर पण जायचा होता थोडासा तिथं होता वाडीत होता त्यामुळे ती भेटली नाही आपण डायरेक्ट भेटलो त्यांना कर्जतला आणि नंतर आपण त्यांना जॉईन झालो असा होता आपला तर मंडळी आपला मेन कार्यक्रम होता कशेळा आणि मंडळी एवढी गर्दी होती त्यामुळं काय आपल्याला जास्त घेताच नाही आला स्टिकवरती केली तर झेंडे आणायचं डायरेक्ट म्हणजे झेंडा लागायचा असं त्यामुळं झेंडे लागायचे त्यामुळं काय नाही एवढं हे केलं रिस्क नको बरं असा आपला होता व्लॉग तर नक्कीच आपल्या आवडला असेल तर नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आपल्या जेरी ब्लॉग 03 आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तसंच भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा चला मंडळी बाय बाय जय आदिवासी आदिवासी